हे मंडळी नमस्कार. पावसाचं पण खूप मस्त वातावरण आहे, म्हणजे मस्त पण नाही म्हणता येणार. आता भरपूर दिवस झाले पाऊस तर चालूच आहे, आता तर तो थांबायला हवा. पण काहीतरी असं चटकदार खावं म्हणून म्हटलं मग चला आज रेस्टॉरंट स्टाईलमध्ये दही भेंडी आलू भाजी बनवूया आपण. तर त्याच्यासाठी बघा मी एक टोमॅटो घेतलेला आहे, बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे. 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे बेसन पीठ, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण हिरवी मिरचीचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलंय. 1 कांदा बारीक चिरून घेतलाय आणि 1 वाटी दही घेतलेली आहे. आणि भेंडी आणि बटाटे बघा याप्रमाणे असे चिरून घेतलेले आहे, लांबट असे. तर आपल्याला याला थोडेसे मसाले लावून घ्यायचे आहेत. बेसन वगैरे याला आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा मीठ टाकून घेते चवीनुसार याच्यामध्ये. त्यानंतर आपण सगळे मसाले आपण टाकून घेऊया. तर बघा हळद टाकते मी अर्धा चमचा. त्यानंतर धनेपूड टाकते मी, धने जिरे पूड 1 चमचा. 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकत आहे. काश्मीरी तिखट आहे हे, त्याच्यामुळे हे जास्त एकदम असं तिखट नसतं, पण याच्याने कलर छान येतो. थोडासा मी गरम मसाला टाकत आहे, थोडा किचन किंग मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा. बघा याप्रमाणे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि बेसन पीठ टाकायचं आहे. तर मी पहिले बेसन पीठ टाकून घेते. त्यानंतर आपण लिंबाचा रस टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. म्हणजे हे सगळं कोट करून घेऊया. भेंडी आणि बटाट्यांना हे व्यवस्थित कोट होईल असं व्यवस्थित असं हलवून घेऊया. तर मी हलवून घेते, छान असं याला कोट करून घेते. बघा याप्रमाणे थोडंसं मी टॉस करून घेते, कारण की ते हलवायला जमत नाही. टॉस करून घेतलं म्हणजे मग ते व्यवस्थित होईल. बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला. सगळीकडे भेंडी आणि बटाट्यांना हे सगळं मसाले बेसन पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि आपल्याला हे थोड्याशा तेलावरती परतवून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडीचा चिकटपणा आहे तो कमी होईल जरा, आणि आपली भाजी पण खूप टेस्टी होईल. मग भाजी एकदम अशी चिकट अशी होणार नाही. तर मी गॅसवरती पॅन ठेवून घेते. पॅनमध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. आणि तेल गरम झालं की मग आपल्याला हे आपण जे भेंडी कोट करून ठेवलेलं आहे, भेंडी आणि बटाटे, ते पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत भेंडीचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. याला भेंडीला असे काळे काळे असे डाग पडतात तोपर्यंत, म्हणजे हलकेसे असे डॉट येतात तोपर्यंत. एकदम पण खूप नाही फ्राय करायचंय, नॉर्मल एकदम. तर आपली भेंडी पण छान मस्तपैकी भेंडी आणि बटाटा तेलावरती फ्राय होतं. एकदम अशी मोकळी मोकळी होऊन जाते छान ही फ्राय केल्यानंतर. आणि आपली भाजी पण मग छान होते. तर भेंडी आपली परतत आहे तोपर्यंत आहे ना आपण दहीचा जो मसाला आहे तो रेडी करून घेऊया. तर मी त्याच बाउलमध्ये दही घेतला आहे 1 वाटी. आणि दहीमध्ये आपल्याला थोडेसे मसाले ऍड करून घ्यायचे आहेत. जे आपण भेंडी आणि बटाट्यामध्ये जे जे मसाले टाकले ना, तेच मसाले दहीमध्ये आपण टाकून घेणार आहोत. थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, धने जिरे पूड, किचन किंग मसाला, हळद, थोडा गरम मसाला. आणि याला व्यवस्थित आपण फेटून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घेणार आहोत मसाल्यांमध्ये, म्हणजे दहीमध्ये सगळे मसाले एकजीव होतील. कारण की आपल्याला याचाच मसाला भाजीसाठी वापरायचा आहे. याच्याने खूप छान टेस्ट लागते आपल्या भाजीची. एकदम म्हणजे झणझणीत पण होते, आंबट पण होते आणि छान अशी लागते भाजी. तर अशा वातावरणामध्ये, आणि कसं आहे तब्येत पण बरी नव्हती, त्याच्यामुळे मग कसं आता थोडंसं बरं वाटतंय. तर असं चटकदार खाल्लं ना की आणखी फ्रेश वाटायला लागतं. त्याच्यामुळे म्हटलं चटकदार अशीच रेसिपी बनवूया जरा. तर बघा याप्रमाणे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते. छान असं आपली भेंडी आणि बटाटे पण तिकडे परतत आहेत.
ते पण मी स्लो गॅसवरती ठेवलेले आहेत, म्हणजे मग असं स्लो गॅसवरती ठेवलं ना की मग भेंडी मधला जो चिकटपणा आहे ना तो व्यवस्थित असा कमी होऊन जातो एकदम. फास्ट गॅसवरती नाही करायचंय, कारण की आपण मसाले पण लावलेले ते पण जळण्याची शक्यता असते म्हणून. तर बघा छान अशी एकदम मोकळी मोकळी आपली भेंडी झालेली आहे. सॉरी, हे बघा छान एकदम, आणि मसाले पण व्यवस्थित कोट झालेले आहेत, बेसन वगैरे छान असं कोट झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला आता भाजी बनवायची आहे. तर मी अजून एक पळी तेल ऍड करून घेते, 1 ते 2 पळी. त्यामध्ये आता तेल गरम झालं की मग जिरे राईची फोडणी देते मी. राई आणि जिरा घालून घेते. जिरे राई छान असे तडतडले ना की मग आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मी घालून घेते. त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते घालून घेते. व्यवस्थित आपलं ते परतून झालं ना की मग आपल्याला कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये. कांदा पण मी एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे, जे आपण नॉर्मल कांदे पोहेसाठी जसा चिरतो तसा नाही चिरलेला, त्यापेक्षाही अजून बारीक चिरलेला आहे. याच्याने आपली लवकर ग्रेव्ही तयार होते. तर हे बघा, याच्यामध्येच आता हा जो टोमॅटो आहे मिक्सरला हलकासा असा म्हणजे काय बोलतात त्याला, असा जाडसर असा मी वाटून घेतलेला आहे, एकदम पेस्ट नाही केलेली आहे. आणि कसुरी मेथी पण घालून घेते मी याच्यातच. हे व्यवस्थित आपल्याला परतवायचं आहे, त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत. कांदा पण आपला मऊ, कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत. थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी याच्यामध्ये. आणि आता आपला हा दहीचा जो मसाला आहे तो याच्यामध्ये टाकते. आपण दहीमध्ये या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ थोडंसंच टाकायचं चवीपुरता अंदाज घेऊन. तर मी भेंडीमध्ये पण टाकलेलं आहे आणि दहीमध्ये पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे नंतर चव घेऊन म्हणजे आपल्याला लागतं की नाही तर मी परत मीठ टाकेल. तर बघा व्यवस्थित असा हा मसाला आपला भाजू द्यायचा. आपण याला वाफ देऊन घेऊया एक, म्हणजे याला कलर छान येईल आणि तेल पण सुटेल. तर 1 ते 2 मिनिटं याला वाफ द्यायचं. आणि हे बघा किती छान मस्तपैकी तरी सुटलेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे, कारण की आपण काश्मीरी लाल तिखट वापरला आणि टोमॅटो पण घातलेला होता, त्याच्यामुळे छान असा याचा कलर झालेला आहे. तर आता आपण मसाले व्यवस्थित परतले की हे भेंडी आणि आपलं जे बटाटे आपण फ्राय करून घेतले होते ते आता घालून घ्यायचे आणि याला पण व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. बघा याप्रमाणे हलक्या हाताने, एकदम पण जोरात नाही करायचं, हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. आणि ही माझ्याकडे अमूल फ्रेश क्रीम होती, तर ती मी थोडीशी याच्यामध्ये टाकते आहे. हे ऑप्शनल आहे, जर असेल तर टाकायची. माझ्याकडे होती म्हणून मी टाकली, नाही टाकली तरी काही हरकत नाही. पण याच्याने पण अजून छान असं क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि आणखीन टेस्टी लागते ही भाजी. तर माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं याच्यामध्ये. तर आता याला आपण झाकण देऊन जरा वाफ आणून घेऊया, मग आपली भाजी पण रेडी होऊन जाईल. हे बघा छान अशी मस्तपैकी, अजिबात चिकट पण झालेली नाहीये, काहीच नाही, एकदम मोकळी अशी छान, म्हणजे चिकटपणा आपण पूर्ण भेंडीचा आपण परतवली होती तेव्हा चिकटपणा पूर्ण घालवून आणि मग नंतर आपण ही भाजी बनवलेली आहे, त्याच्यामुळे या भाजीला आता अजिबात चिकटपणा नाहीये. आणि आपली भाजी पण आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर हे बघा मी सर्व करून दाखवते तुम्हाला. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा, मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत जाईन. तर बघा आपलं रेडी झालेलं आहे रेस्टॉरंट स्टाईल दही भेंडी आलू रेसिपी. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि खाऊन बघा, कारण की तुम्ही केली नाही आणि खाऊन बघितली नाही तर तुम्हाला त्याची चव समजणार नाही. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघत जा आणि लाईक करत जा. तर धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ.